टी व्हीवरती खूप कमी दिसतं, पण खूप अशा गोष्टी होतात. आरबी जी आहे ते घाण घाण शिवाय देतो किंवा आई बहिणीवरनं शिवाय देतो. त्याच पद्धतीनं तन्वी देखील खूप शिवाय देते वगैरे वगैरे. ह्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. ती म्हणते देखील की बाबा ट्रॉफी द्यायची आहे तर डायरेक्ट देऊन टाका. कष्ट करून जे गेम खेळतायत त्यांच्यावरती अन्याय कशाला. मंडळी, मला माहिती आहे की सीझन 5 सारखी एक्साइटमेंट तर नाही आहे, पण सीझन 6 आता संपत आलाय. आता शेवटी कोण जिंकेल हे तर गरजेचं आहेच, पण या कंटेस्टंटचे जे सिक्रेट रिव्हील जे झालेत, घराच्या बाहेर जाणारे लोक, घरातल्या आत असणाऱ्या लोकांच्या बद्दल जे सिक्रेट रिव्हील केलेत, त्या टॉपिकवरती आपण आज बोलूया. मजा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सर्वेश, तुमचा यजमान, तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिला तर बोलूया आपण तन्वीबद्दल. म्हणजे तन्वीचे सिक्रेट रिव्हील झालं असं म्हणता येणार नाही, कारण तन्वीचा गेमच खूप कॉन्ट्रोवर्शियल होता आधीपासूनच. खूप चांगलं खेळते ती, नाही असं नाही. पण जेव्हा रुचिता घरातनं बाहेर पडली तेव्हा रुचितानं खूप असे गौप्यस्फोट केले किंवा खूप असे सिक्रेट रिव्हील केले तन्वीबद्दल. सगळ्यात मोठं सिक्रेट तर हेच होतं की बाबा नंदू, ते सिक्रेट होतं. कारण गेम खेळताना किंवा गेम बघताना कधीच कुणाला वाटलं नाही की बाबा ती ते करत असेल. प्रत्येकाचा पर्सनल पॉईंट आहे. सगळ्यात पहिली गोष्ट मी इथं क्लिअर करतो की आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असं नाही म्हणणार की ती असं का केली, ती तसं का केली. तिच्या बाचा पैसा आहे, तिला काय पाहिजे ती करणार. आपण फक्त एक मजा किंवा एक एंटरटेनमेंट म्हणून ह्या व्हिडिओला, ह्या म्हणजे पूर्ण व्हिडिओमध्ये आपण दाखवतो. त्यामुळे असं काय पर्सनली कोण काय घेऊ नका. घ्यायचं असलं तुम्ही घ्या, मला काय घेणं देणं नाही. आपला विषय. पहिली गोष्ट तर रुचितानं घरातनं बाहेर आलेल्या तन्वीबद्दल बोलली की बाबा तन्वी जी आहे ते जरा फुफू करून माझ्या जवळ येऊन बसते आणि मला अजिबात तिचा वास किंवा ते मला त्रास सहन होत नाही वगैरे वगैरे. तुम्हालाही माहिती आहे की तन्वी जेव्हा घरामध्ये होती, तन्वी म्हणतो रुचिता जेव्हा घरामध्ये होती तेव्हा रुचिताबरोबर पण काही व्यक्ती होत्या. त्या पण व्यक्तींना आपण त्या झोनमधनं बाहेर येताना बघितले. त्यामुळे ते पण मग नंदू ते करूनच येत असणार आहेत. त्यामुळे त्याचा वास तिला आवडत असेल, तन्वीचा बिचाऱ्याचा वास आवडत असेल, तो त्याचा प्रश्न आहे. पण ठीक आहे, रुचितानं बाहेर आल्या आल्या रोकटोकपणे ह्या गोष्टी मांडल्या की ती मला आवडत नाही, ट्रॉफी द्यायचीच आहे तर अशी देऊन टाका, कशाला गेम वगैरे करताय, असं देखील तिनं गौप्यस्फोट केलं. की ह्याचा अर्थ असा होता की गेममध्ये एक सिक्रेट सपोर्ट जो आहे तो तन्वीला आणि आरबीला हा केला जातोय, अशा पद्धतीचं एक सिक्रेट रिव्हील झालं होतं. त्यातल्या तर असं देखील बोललं की बाबा आपल्याला टी व्हीवरती खूप कमी दिसतं, पण खूप अशा गोष्टी होतात. आरबी जी आहे ते घाण घाण शिवाय देतो किंवा आई बहिणीवरनं शिवाय देतो. त्याच पद्धतीनं तन्वी देखील खूप शिवाय देते वगैरे वगैरे. ह्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या. पण मी वाटच बघत होतो की असा एकतरी कंटेस्टंट घरातनं बाहेर पडेल आणि बोलेल याच्यावरती की काय खरं आहे काय खोटं आहे. म्हणजे रुचिताच्या विरोधात तरी बोलेल किंवा सपोर्टमध्ये तरी बोलेल. बाहेर आला काळूडॉन बाहेर आल्यानंतर तन्वीबद्दल जे रुचितानं बोलली होती त्याच्यावरती त्यानं रिॲक्शन दिलं. रिॲक्शन काय दिलं ते मलाच कळालं नाही ॲक्च्युली, कारण त्या रिॲक्शनमध्ये धड हा पण नव्हतं, धड न पण नव्हतं. म्हणजे ते म्हणते काळूडॉन की तन्वीताई आमची खूप चांगली आहे, ते सिगारेट फुफू वगैरे जे रुचिता म्हणते तिला काय माहीतच नाही, तिला काय कळतच नाही, आमची तन्वीताई असं काय करत नाही. पण शेवटला म्हणते त्यातलं मला काय जास्त माहीत नाही. अरे म्हणजे हा म्हणायचं काय नाही म्हणा, तो त्यांचा विषय. पण एक असतं ना की हा बाबा खंबीरपणे साथ तर देणं, तर खंबीरपणे नाही तर म्हण. रुचिता तसं नाही म्हटली. त्यातल्या त्यात रुचिताचं आणि काळूडॉनचं सोशल मीडियावरती चालू झाले. रुचितावर तो रील बनवायला लागलाय काळूडॉनच्या रीलवरती रुचिता कमेंट करायला लागली की इथं पण माझ्यावर व्हिडिओ बनवल्याशिवाय तुझं काय दुकान चालणार नाही वगैरे वगैरे. तो काळूडॉन म्हणतोय की तू कुठं लाखात फॉलोवर आहेत, मी मिलियनमध्ये आहे वगैरे वगैरे. ते कॉन्ट्रोवर्सी चालू झाल्या. पण अशी काही सिक्रेट तन्वीबद्दल होते. त्यानंतर एक सिक्रेट होतं विशालबद्दल. म्हणजे विशालला सपोर्ट करते ॲक्च्युली रुचिता, सिक्रेट म्हणता येणार नाही. पण जे आपण लव अँगल द्यायचा प्रयत्न करत होतो किंवा जे आपण लव टाईपचं मटेरियल आपण बघत होतो ते रुचितानं बाहेर आल्यानंतर म्हटलं की बाबा आमचं एक स्पेशल आहे. म्हणजे फ्रेंडशिप पण असू शकते, बेस्ट फ्रेंड पण असू शकतं, पण ते लव अँगलचा जो ट्रॅक जो आहे तो दिला गेला आहे, त्यांचा नव्हता, असं रुचिताचं मत होतं. त्यामुळे ते एक सिक्रेट होतं. लाईव्ह स्ट्रीम वगैरे करून भरपूर रुचितानं त्याला सपोर्ट करते आहे, रील्स वेगवेगळ्या बनवते आहे. ती म्हणते देखील की बाबा ट्रॉफी द्यायची आहे तर डायरेक्ट देऊन टाका. कष्ट करून जे गेम खेळतायत त्यांच्यावरती अन्याय कशाला. त्यामुळे ह्या पण काही गोष्टी होत्या. अनुश्रीला सपोर्ट हा सागर कारंडे खूप करतोय. म्हणजे काय, सागर कारंडे जसं गेल्या आठवड्यामध्ये बाहेर पडल्या सागर कारंडे सोशल मीडियावरती आल्यानंतर त्याला पहिला प्रश्न हाच विचारला गेला की रुचितानं हे बोललंय की बाबा घरामध्ये खूप घाण आई बहिणीवरनं शिवाय दिल्या जातात, हे खरं आहे का हो सागर दादा. तेव्हा सागर कारंडेनं हो बोलला. हो बोलले सॉरी, दादाच आहे तो शेवटी. सागर कारंडेनं हो बोललं की बाबा हो, घरामध्ये आई बहिणीवरनं घाण शिव्या ह्या दिल्या जातात.
आता त्याला हे पण विचारलं गेलं की कोण दिलं जातं मग, तर त्याच्यावरती सागर कारंडे बोलला की नाही बाबा, नाव मी सांगणार नाही, कारण ऑब्व्हियसली सागर कारंडे एक असं कॅरेक्टर होतं की न्यूट्रल कॅरेक्टर आहे आणि तसंच राहावं माझ्या मते, कारण ह्या घरामध्ये कोण कधी कुणाला सपोर्ट करणार आहे काही सांगता येत नाही. त्यामुळे कट्टर दुश्मनी घेण्यापेक्षा सगळ्यांच्या बरोबर न्यूट्रल राहिलेलं कधीही ओके असतं. सागर कारंडेच्या गेम प्लॅनवरून आपल्याला तेच कळतं, त्यामुळे त्यानं कोणाचं नाव घेतलं नाही. पण जेव्हा त्याला विचारलं गेलं की कोण जिंकावं असं वाटतं, तेव्हा त्यानं बेधडकपणे अनुश्रीचं नाव घेतलं. अनुश्री ना ॲक्च्युली खूप चांगली प्लेयर आहे. म्हणजे मी इन्स्टावरती देखील खूप रोस्ट करतो, खूप मजा करतो, बट ऑनेस्टली अनुश्रीला मी खूप चांगलं ओळखतो. चल भावा सिटीतमध्ये जेव्हा ती होती तेव्हा देखील भरपूर म्हणजे XYZ, पण त्या सगळ्या गोष्टींच्यामुळं मला चांगलं माहिती आहे की अनुश्री खूप चांगली विनर मटेरियल आहे. तिला तिच्यामध्ये फिलिंग्स ती अजिबात आणत नाही किंवा ती अजिबात इमोशनल ड्रामा करायच्या भानगडीत पडत नाही. जी रिअल वागायचं ट्राय करते. सागर कारंडे तिचा जवळचा व्यक्ती असून देखील तो पूर्ण घराच्या बाहेर पाय टाकूपर्यंत तिच्या डोळ्यातनं पाणी आलं नव्हतं, किंबहुना ती येऊ दिली नव्हती. पण ज्यावेळी तो घरातनं रिअली बाहेर गेला तेव्हा ती ढसाढसा फुटून रडली. इथंच कळतं आपल्याला की एखादा गेम जर सिरियसली खेळायचा असेल तर तो कसा सिरियसली खेळायचा असतो किंवा किती सिरियसली खेळायचा असतो. म्हणजे अजिबात ती इमोशनल भावनिक गेम खेळायला आलो आहे, गेम जिंकायचा आपल्याला, त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये न पडता आपण गेम खेळणार, या पद्धतीचा अनुश्री मानेचा गेम आहे. तो खरंच मला कुठंतरी वाटतो की अनुश्री ही विनर मटेरियल आहे. जर विदाऊट बायस वगैरे न होता जर आत्तापर्यंत आपण बघा, चुका कोण करत नाही मला सांगा. त्या चुका ज्या केल्या त्याच्यावरती मी पण व्हिडिओ बनवलेत, मी पण तिला खूप शिव्या घातलेत. पण लिटरली आयुष्य हेच असतं ना, एक म्हणजे त्या घरातलं एक आयुष्यच आहे ते की 100 दिवसांचं आयुष्य. मग त्याच्यामध्ये चुका होणार, बॅड पॉईंट येणार, गुड पॉईंट येणार, पण या सगळ्यातनं शिकून देखील फक्त गेमच जिंकायला जर कोणी आलं असेल तर ते अनुश्री माने आले, एवढं मला क्लिअर वाटतं. त्यातल्या त्यात पुढच्या दिव्या, ओमकार हे तर दिव्या आणि ओमकार हे शोमधनं जेव्हा बाहेर पडलेत तेव्हापासून थोडंसं म्हणजे गायब झालेत. ते जास्त दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांच्या फील्डमध्ये दिसतात. दिव्या जी आहे ती तिचे मुद्दे वगैरे ठामपणे मांडत आहे, अजूनही तिच्या फील्डमध्ये ती खूप चांगलं काम करते. त्यामुळे असं नाही, पण गेमबद्दल ते दोघंही काही जास्त बोलत नाही आहेत. आयुष पण सेम आहे, तो पण जास्त गेमबद्दल जास्त कोणाला काही बोलत नाही आहे. बाकी राखी सावंतला कोण सपोर्ट करतं, तर राखी सावंतला कोण सपोर्ट करतं, लिप बाम ब्रँड जे आहेत ते नक्की सपोर्ट करत असते. जाऊ दे, जोकचा पार्ट आहे. पण राखी सावंतला सपोर्ट करणारे कोण आहे, तर मला नाही वाटत राखी सावंत फायनलपर्यंत जाईल. कारण राखी सावंत हे कॅरेक्टरच असं आहे की एखादा शो किंवा एखादा पार्ट जर खाली येत असेल तर एकदम बूम करून वरती, जोक वेगळा चालला, जाऊ दे सॉरी, पण एखादा TRP पडत असेल तर ते TRP वाढवायचं काम हे राखी सावंत करत्या. त्यामुळे ती विनर होईल असं मला नाही वाटत. पण हे काही लोक आहेत किंवा हे काही सिक्रेट्स आहेत ही घरातनं बाहेर गेल्यानंतर खूप जास्त रिव्हील झालेत, पण त्याच्यावरती ती व्यक्ती बाहेर आल्यानंतर काय बोलतात हे जास्त मॅटर करतं. बाकी तुम्हाला काय वाटतं की जे काय बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर वाईट होतं, चांगलं होतं, काय वाटतं तुम्हाला की काय घडतं ॲक्च्युली, किंवा आता जे तुम्हाला ऐकायला मिळालं नंदू त्याविषयी, ते बोलावं नाही बोलावं तो पर्सनल पॉईंट आहे, पण तरी देखील ते कसं उचललं जातं, ह्या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं, किंवा तुमच्या मनातला हिरो कोण, हिरोईन कोण या बिग बॉसमधलं, किंवा कुणाला फुकटचे TRP दिले जाते, फुकटचं पोश दिला जातो, नंदू जस्ट चिल, यस ते पण मॅच होतं ॲक्च्युली. असो, पण काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.